पाऊस पडतो पडले मन चुकतं. मी सनस्क्रीन लावते. हाँ की आता बाहेर ऊन आहे. हाँ तर त्याच्यासाठी सनस्क्रीन. इकडे बघा जरा. काही तुम्हाला बच्चोंना काही मेसेज द्यायचा आहे का अबाउट सनस्क्रीन? हा, म्हणजे याच्याने काय होतंय, बेबीची सनस्क्रीन स्पेशली हे आम्हाला भेटलंय. आणि याच्याने स्किन डार्क नाही होत उन्हामुळे. हो का? तर तुम्ही हे बाय करू शकतात. ओ माय गॉड. ब्रँड कुठला आहे आपला? असू दे, ब्रँड तिकडे जाऊ दे. ठीक आहे. असं सगळं. आणि तुम्ही जाता कुठे आज फिरायला? मलाच माहित नाहीये. झू मध्ये ना? हा, झू, पण त्याचं नाव नाही. हा, कुठल्या झू मध्ये चाललोय ते नाही माहिती. ठीक आहे, मग तुम्ही करा तुमचा मेकअप. हां, चला, पियाची बडबड ऐकल्यानंतर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही इथे सकाळी मस्त तयारी करायला लागलो आहे आणि आम्ही जाणार आहोत झूमध्ये, जे कात्रजला आहे. बाकीचं पुढचं सांगतेच मी तुम्हाला, पण त्याआधी ना म्हणजे आमच्यासोबत माझा भाऊ आणि माझी वहिनी पण येणार होती. म्हणजे आम्ही त्यांनाही बघायला घेऊन जाणार होतो. तर मला काही कोलॅबरेशनमध्ये जे मॉइश्चरायझर वगैरे मिळालेले होते, तर ते म्हटलं तिच्यासाठी एक घेऊन जाऊया. आणि मी आधी जे विकत घेतलेले 1-2 सनस्क्रीन होते, तर एवढे सनस्क्रीन काय आपल्याकडून यूज होत नाही आणि ते एक्सपायर होत जातात. तर ते पण मी असे 1-2 गोष्टी ज्या आहेत त्या तिच्यासाठी वस्तू त्या घेऊन चाललेली होती. आणि इथे मॉइश्चरायझरमध्ये ऑप्शन होते वेगवेगळ्या, जे होते ना असं बीटरूट वगैरे असं. तर पियाचं चाललेलं होतं की कुठलं द्यायचं कुठलं नाही द्यायचं असं. आणि इथे आमची तयारी चाललेली आहे. पटापट तयारी झाली की आम्ही लगेच निघणार आहोत. पिया ऑलमोस्ट तयार आहे. फक्त पॅन्ट आणि केस घातले की पिया रेडी होऊन जाईल. आणि मलाही फक्त केस बनवायचे आहेत. सकाळी कुठे जायचं म्हणलं की एवढी धावपळ तर आपली होतेच, मग ते जवळ असो किंवा दूर असो. Look my new hairstyle. Show me. Show me, show me. Like dinosaur. सोड हात तर काढ. तर तुझी कार्गो घेऊन ये बाहेरून. हे मामीचं आहे, पण हे मीच मामीला देणार आहे. ओके. हे पण मामीचं आहे आणि हे पण मामीचं आहे. चला, फायनली आम्ही 9:15 वाजता घरातून बाहेर पडलेलो होतो. जे की आमची प्लॅनिंग होती की आम्ही 8:30 वाजताच घरातून बाहेर पडलं पाहिजे, पण नाही, उशीर व्हायचा तर होतच. मग ते कुठल्याही परिस्थितीमध्ये राहू द्या, काही ना काही काम येतच राहतं. हे घ्यायचं राहिलं, ते घ्यायचं राहिलं, असं करता करता 5 मिनटं 10 मिनटं अर्धा तास उशीर होतच जातो. आणि त्याच्यानंतर आम्ही रस्त्यामध्ये माझ्या भावाला वगैरे त्यांनाही पिक केलं. आणि त्याच्यानंतर जे आहे आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. तर आम्ही झूमध्ये जाण्याआधी जे कात्रजचं हे आहे ना, म्हणजे कात्रज डेअरी जे आहे ना, तिथे आम्ही गेलो होतो. तिथली लस्सी पण खूप छान असते, ताक पण खूप छान असतं. म्हणजे सगळेच डेअरी प्रोडक्ट जे असतात ना तिथे खूपच छान असतात. आणि आईस्क्रीम वगैरे पण मी तर काही लास्ट टाईम म्हणजे आईस्क्रीम ट्राय केलेली नव्हती. प्रत्येक वेळी यायचो तर आम्ही लस्सीच फक्त पित होतो, पण ह्यावेळी आम्ही आईस्क्रीमही घेतलेली होती. तर इथे पियाचं चाललं आहे. आणि आता बघा, ती तुम्हाला सांगेल पुढचं की तिची जी एक्साइटमेंट आहे आईस्क्रीमबद्दलची ती काय म्हणून. तर तुम्ही तिच्याच तोंडून ऐका ते. आज मी खाते आईस्क्रीम, कारण की हे पुण्यामध्ये कधी पण पाऊस पडू शकतो. शाम, रात, कल, शाम, काही पण कधी पण पडू शकतो. म्हणजे आता आम्ही बाहेर कुठेतरी आलो, आता फक्त इथे काहीतरी कॅन्टीन वगैरे सगळं काही घेऊ शकतो. म्हणजे चिप्सचं पॅकेट वगैरे नाही, ताक, आईस्क्रीम हे सगळं. आता मी ही आईस्क्रीम खाते. ही पिंक कलरची आईस्क्रीम माझी आत्ताच संपून झाली आणि ही दुसरी आणि ती तिसरी. पाऊस पडायच्या आधी खाऊन घ्यायचं सगळं. हा, पाऊस पडायच्या पाऊस पडायच्या आधी मन सोकतं. पाऊस पडतो पडले मन सोकतं.
मनसोक्त आईस्क्रीम खाल्ल्यानंतर आम्ही इथे आलेलो आहोत झूमध्ये. आणि इथे गेल्यानंतर ना 2 रस्ते असतात. म्हणजे एक साईडला तुम्हाला वाघ वगैरे जे आहेत ना ते सगळे प्राणी बघायला भेटतात आणि डाव्या साईडला जे आहे ना ते सरपटणारे प्राणी बघायला मिळतात. आम्ही याआधी पण 2 वेळा इथे येऊन गेलेलो आहोत, पण दोनही टाईम आम्ही जे होतो ना उजव्या साईडला गेलो होतो आणि डाव्या साईडला काही गेलोच नव्हतो, कारण पिया पण लहान होती आणि तिला घेऊन जाणं थोडं अवघड होतं. आणि तुम्ही जर आधी उजव्या साईडची जी बाजू आहे ती बघून घेतली ना की मग डाव्या साईडला जायची इच्छा होत नाही, त्यातल्या त्यात ऊन पण असतं. सो म्हटलं आम्ही यासाठी डिसाईड केलं होतं की पियाला पण आता बऱ्याचशा गोष्टी समजायला लागल्या, ती पण इंटरेस्ट घेऊन बघत असते प्राणी वगैरे. भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे स्नेक्स आहेत, ॲनाकोंडा जे आहे, अजगर वगैरे खूप आहे, पण बरेचसे प्राणी तिथे सुस्त झोपलेले होते खाऊन पिऊन मस्त. बाकी स्नेक वगैरे बऱ्याच व्हरायटी जे आहे ते तुम्हाला बघायला मिळतील. आणि असं आपण म्हणतो ना की पैसा वसूल तिकीट घेऊन जे काही आपण बघतोय ते पैसा वसूल शो आहे, तशा पद्धतीने सगळं झालं. पण आधी ही जी साईड आहे ना, तुम्ही आलेच कधी तर ही साईड आधी पाहून घ्या, कारण ही जास्त मोठी नसते. मग तुम्ही मोठ्या साईडला एकदाची आपण एंट्री केली की आपण बघत असतो तर हा अजगर पण इकडे झोपलेलाच होता. खूपच मोठा, आय थिंक 32 फीटचा जो होता ना हा अजगर होता. आणि आता ऍक्च्युली चायनातला जो जंगल असतो ना त्याच्यातला एकदम खतरनाक प्राणी बोलतात त्याला. हो का? आणि खूप सारे लोक चायनामध्येच त्याला पाळत असतात. हो, त्यांच्या घरी. अबाउट क्रोकोडाईल का? हां. म्हणजे ते त्याला मानलं असं जातं की ते त्यांचा नॅशनल ॲनिमल आहे आणि त्याला खूप लोक पाळत पण असतात क्रोकोडाईलला. मला असं काय वाटतं की तू इफेक्ट आहेस असं? तर म्हणजे जो ॲनाकोंडा असतो तो साईज मध्ये लंबा असतो आणि मोठू असतो, आणि जो साप असतो तो छोटा, थोडा लंबा आणि पतला असतो. म्हणजे हा त्याचा डिफरन्स असतो. तिने दिलेल्या माहितीपैकी काही माहिती असेल बरोबर, पण काही माहिती ती काही तिच्या मनाने आम्ही ऐकून घेत होतो, म्हणून काही पण सांगत होती. आणि म्हटलं चला काही गोष्टी रेकॉर्ड झाल्या पाहिजे, फ्युचरमध्ये बघितल्यावर आपल्यालाही छान वाटतं की अरे वा आपलं बाळ किती छान बोलत होतं म्हणून. आणि आता आम्ही इकडे जे आहे ते दुसऱ्या दिशेने जे होतं ना ते बघायला चाललेलो होतो. इकडे एक काहीतरी असं म्हणजे आहे, पण बघायला ग्रीनरी असल्यामुळे खूप छान वाटत होतं. आणि असंच एक रस्ता मुंबईला होता, तर त्या सगळ्या आमच्या मेमरीज ज्या होत्या त्या रिफ्रेश डोळ्यासमोर झालेल्या होत्या की अरे आपण मुंबईला राहत होतो तेव्हा कसं काय हा सगळाच रस्ता असा असायचा आणि ही सगळी झाडं तिथे लागलेली होती पाण्यामध्ये वगैरे. आणि इथेही पियाचं जे होतं ते तिचं काही ना काही स्टोरीज आम्हाला सांगणं चालू होतं. इन शॉर्ट ज्या गोष्टीसाठी आम्ही तिथे गेलो होतो की पियाने एन्जॉय केला पाहिजे ते सगळं आमच्यासोबत जे होतं ते मस्त पद्धतीने होत होतं. आणि म्हणजे ऊन होतं पण खूप जास्त पण नव्हतं की असं खूप चटक्यावालं ऊन नव्हतं. बाकी पाऊस वगैरे आम्हाला कुठे लागला नाही. त्यानंतर माझा भाऊ होता सोबत, त्यामुळे तिची बाकी बडबड जी होती ती त्यांची दोघांची, माझी वहिनीही तिची बडबड ऐकत होती. सो अशा याच्याने जो होता तो टाईम खूप छान गेला. आणि आपल्याला म्हणजे काही गोष्टी आधीपासून माहीत असल्या की ओके इथे हे असं आहे, त्यामुळे मग आपल्याला जास्त वेळ तिथे वाया जात नाही, आपण पटापट बघून पुढे जात असतो. तिचं मन भरलं ते एखादा प्राणी बघून की मग जायचं पुढे, अशा पद्धतीने चाललं होतं. हा चीता आहे जो इकडे फेऱ्या मारत होता, एक कंटिन्युअस एकाच पॉईंटवर येऊन त्याची फेरी जी होती ना ती चाललेली होती. जसं एखादा म्हातारा मनुष्य त्याने ठरवलं आहे की मला वॉक करायचं आहे एवढ्या जागेत, आणि तशा पद्धतीने त्याचा वॉक चालला होता. लकीली मला टायगर पण खूप जवळून बघायला मिळाला, कारण इथले बरेच म्हणजे व्हाईट टायगर तर असा सुस्त झोपला होता, उठायचं नावच नव्हतं त्याचं. आणि बरेचसे प्राणी असेच झोपलेले होते इथे, पण टायगर मात्र थोडा फिरत होता तिथे, त्यामुळे व्हिडिओ केला मी तुमच्यासाठी. म्हटलं तुमचंही घरी बघून मोठा टायगर बघून झाला पाहिजे. आणि आता आम्ही रिटर्न जात होतो, आणि रिटर्न जाताना पिया मात्र दमलेली होती. येताना तर खूप एनर्जी होती तिला, मस्त सगळं पायी फिरलेली, पण जाताना तिने कुणाला तरी बघितलं असं खांद्यावर बसून, आणि मग मामाच्या मागे लागली की नाही मला पण बसायचंच आहे. आणि बिचाऱ्याकडे काही ऑप्शन नव्हता म्हणून त्याला बसवावंच लागलं. तिथून आम्ही निघालो. ॲक्च्युली आम्हाला तिथून गेल्यानंतर ना स्वामीनारायण मंदिरात जायचं होतं, पण फक्त 2:30 वाजले होते. आता म्हटलं 2:30 वाजलेत आणि स्वामीनारायण जे मंदिर आहे ते 4 वाजता ओपन होतं, म्हणजे दर्शनासाठी 4 वाजताच ओपन होतं. तर मग आता 4 वाजेपर्यंत करायचं काय, आमचं जेवणही बाकी होतं, म्हणून आम्ही ह्या बोगद्यामधून जे आहे ना ते आम्ही पुढे जाण्याचं ठरवलं. म्हटलं एक राऊंड असा मारून येऊया आणि तिकडे जेवण पण करून घेऊ. असं करता 3:45 वाजता आम्ही बरोबर ह्या मंदिरात पोहोचलो होतो. आणि हे मंदिर पण खूप छान आहे. सेम असंच थोडंसं वेगळं स्ट्रक्चर, म्हणजे बऱ्यापैकी सेम असतं त्यांचं. आता आमच्या धुळ्याला पण आहे हे स्वामीनारायणचं मंदिर, आणि मी जेव्हा मागच्या वेळेस जेव्हा गेली होती तुम्हाला तेव्हा मी दाखवलं होतं, तिकडे पण खूप छान आहे. पण इथे एरिया जरा जास्त मोठा आहे असं मला वाटतंय. बाकी त्यांचं सगळं सेम असतं, जे काही देवांच्या मूर्त्या आहेत सगळं काही मधलं सेम असतं, जे काही त्यांचे कोरीव काम आहे. आणि कुठल्याही मंदिरात जा तुम्ही गेल्यावर खूप छानच वाटतं.
तर वेळेवर आम्ही पोहोचलो होतो म्हणून आमचं इथे दर्शन वगैरे खूप छान झालं, एकदम निवांतपणे. काहीच गर्दी वगैरे काहीच नव्हती. जितके काही फोटोशूट करायचे तिथे करू शकतो. म्हणजे काहीच गर्दी नसल्यामुळे मग निवांतपणे करता येतं आणि मग थोडी जशी सायंकाळ होत जाते ना तसं तसं तिथे गर्दीही वाढत जाते. पण ठीक आहे, आमचं खूप छान मस्त दर्शन झालं. आणि आम्ही आधी कात्रजकडेच राहत होतो. सो जेव्हा आम्ही राहत होतो ना कात्रजच्या इथे हे जवळच राहत होतो आम्ही, तेव्हा हे मंदिर तेव्हा बांधलं जात होतं आणि इतके वर्ष झाले म्हणजे बांधताना आम्ही बऱ्याच वॉक करायला यायचो ह्या डोंगरावर. तेव्हा आम्ही खूप जवळून बघितलं आहे, पण पूर्ण तयार झाल्यानंतर मात्र काही आम्ही गेलेलोच नव्हतो. सो त्या सगळ्या पण आठवणी आपल्याला येतात की अरे, आणि तेव्हा पिया पण नव्हती, आम्ही दोघंच असायचो. सो आम्ही बऱ्याच लॉंगपर्यंत डोंगरावर चढून वॉक वगैरे करायचो. चला, खूप झाल्यात भूतकाळातल्या गोष्टी. घरी येता येता जवळजवळ 6:30 वाजलेले होते आणि मी जशी आली ना तसं आमचं ठरलं होतं की साधी खिचडी बनवायची आहे आणि मी लगेच जे आहे ती स्वयंपाकाला लागली. कारण ती खिचडी जोवर होईल ना तोवर मग बाकीच्या घरातल्या जो गोष्टी असतात त्या सगळ्या होऊन जातात. सकाळी तर एवढं फक्त आपलं आवरूनच आपण निघण्याच्या मागे असतो, घर वगैरे काही आपलं जास्त आवरलं जात नाही. म्हणून मग म्हटलं आधी खिचडी टाकूया आणि मग त्यानंतर फ्रेश होईल आणि मग जे काही झाडू वगैरे मारायचं आहे ते मारून घेऊया. तसं घरी आल्यावर काम करायची इच्छा तर नसते, पण काही ऑप्शन नसतं कारण सकाळी बाहेरचंच खाल्लं आहे, त्यामुळे आता घरचं खावंच लागेल आणि म्हणून मी शॉर्टकट ऑप्शन घेतलेला आहे. सोबत आम्ही कात्रजच्या इथून येताना तूप पण आणलं होतं आणि तिथला जे पनीर होतं तेही आणलेलं आणि केकेचा पेढा असतो ना ते तिथून पण आम्ही आय थिंक तिथून आम्ही पेढा आणलेला होता आणि अशा पद्धतीने हा थोडा सामान होता. आता मी स्वयंपाक बनवते आणि आपण भेटूयात उद्या. अशी तर मी सकाळी 4 वाजेपासून जागी आहे. माहीत नाही मला काय एवढ्या लवकर जाग आलेली होती, पण मला झोपच येत नव्हती. 4 वाजेपासून मी वाट बघत होती की कधी उजाड पडेल आणि मी एकदाचं कुठून तरी व्हिडिओला सुरुवात करते. आज पण आम्ही कुठेतरी जाणार आहोत, तर त्याआधी म्हटलं चला मस्त उजाड पडलेलं होतं आणि फुलं पण खूप छान दिसत होती म्हणून मी तुम्हाला सकाळी सकाळी मस्त सगळे फुलं दाखवले. तर मी आता मस्त सकाळी इथे आमच्यासाठी चहा बनवते आणि पियासाठी दूध बनवते. हे पिऊन झालं, तयारी केली की आम्ही लगेच निघणार आहोत आणि आम्ही जाणार आहोत माझ्या मामाच्याकडे. लास्ट टाईम पण गेली होती मी, तेव्हा पण तुमच्यासोबत शेअर केलं होतं. तर ते तळेगावला राहतात आणि इथून बराच लांबचाच प्रवास आहे तरी तो, कारण डिस्टन्स जरी जास्त नसले ना पण पुण्याची ट्रॅफिकमुळे बराच वेळ लागून जातो आणि त्यामुळे वेळेपेक्षा थोडा लवकर निघलं तरच मग आपण तिथे वेळेवर पोहोचतो. जास्त काही एवढा प्लॅन नाही आमचा, फक्त जायचं आहे, जेवण वगैरे करायचं आहे आणि घरी यायचं आहे. असंच म्हटलं काहीतरी रविवारी घरीच राहण्यापेक्षा येऊयात फिरून आणि भेटणं पण होईल, त्या हिशोबाने आम्ही चाललेलो आहोत. तर आता मी इथे चहा ठेवली आहे, मस्त चहा पिल्यानंतर इथे तयारी करून घेतो आहे आणि पियाचं इथे चाललेलं होतं. म्हणजे तिची एक गोष्ट फिक्स असते, आपण कुठलाही ड्रेस घालून घ्या, कुठे बाहेर जायचं म्हटलं तर माहीत नाही तिला ह्या पॅन्टमध्ये काय कम्फर्ट येतो, ती हीच पॅन्ट फक्त घालत असते. ती म्हणते नाही मम्मा कार्गो जीन्स मला फक्त हीच पाहिजे, तुला वर कुठलं शर्ट द्यायचं आहे तू मला दे, पण मी जीन्स मात्र हीच घालणार आणि दुसरी कुठली ट्राय पण करत नाही ती. आणि मग काल पण तिने हीच घातली होती आणि आज पण तिने हीच घातली. म्हणजे असं असतं मुलांचं की ओके हे घालायचे तर हेच घालणार. आणि त्यासोबत माझी होडणी तुम्हाला घालून दाखवते ती. घरातून आम्ही 8:15 वाजता निघालेलो होतो. त्यानंतर आमचा ब्रेकफास्ट झाला आणि मग आम्ही जे आहेत ते पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. रस्त्यात 1-2 ठिकाणी तर भरपूर पाऊस चालू झाला होता आणि माझ्या डोक्यात हेच चाललं होतं की अरे आपल्याकडे पण पाऊस पडत असेल का. मी तर झाडांची काहीच काळजी घेतली नाही, सगळे उन्हात मी तसेच ठेवून आली म्हणजे. आणि निघालो तेव्हा तर ऊनच होतं भरपूर, पण हळूहळू जसं आम्ही पुढे पुढे जात होतो ना तसं सगळं जे वातावरण आहे असं वाटत होतं की इकडेही पाऊस पडू शकतो असं वातावरण वाटत होतं. त्यामुळे आमच्याकडेही हमखास पाऊस पडलेलाच असेल मला ही खात्रीच होती. पण इथे ग्रीनरी खूप छान होती, आजूबाजूला मोकळा एरिया असल्यामुळे, त्यामुळे बघायला खूप छान वाटत होतं. आणि आम्ही इथे मामाकडे पोहोचलेलो आहोत. सो इकडे आल्यानंतर तर काही जास्त शूट वगैरे होत नाही, कारण आता मी कम्फर्टेबल झाली आहे सगळं शूट करण्यामध्ये, पण बाकीचे लोक नसतात. आणि आल्यानंतर आपल्यालाही असं असतं की आपल्याला गप्पा मारायच्या असतात, आपण किती दिवसापासून भेटलेलं नसतो. सो त्या आमच्या गप्पा चालू होत्या. आजी बाबा पण होते त्यांच्याकडे, त्यामुळे आजीसोबत गप्पा असं सगळं. मग त्यामुळे तो जे 3-4 तास असतात ते कुठे भरभर निघून जातात समजतच नाही. आणि त्यातल्या त्यात आपल्या बायकांचं असं असतं की आता जशी माझी मामी आहे त्यांनाही माझ्यासोबत खूप शेअर करायचं असतं, मलाही खूप शेअर करायचं असतं, पण त्यांची आम्ही गेलो म्हणल्यावर त्यांच्याकडे ऑप्शन नाही, त्यांना स्वयंपाक करावाच लागणार. आपण काय करणार, थोडी हेल्प करू फक्त, पण बाकी सगळं त्यांनाच आवरायचं आहे. तर तो जो वेळ असतो ना तो पटपट पण जातो आणि कामांमुळे पण तो वेळ लवकर निघून जातो. सो अशा मनसोक्त गप्पा पण आपल्या होत नाही आणि बसायला तर अजिबात भेटतच नाही. म्हणजे आपण तरी निवांत बसू शकतो, पण ज्याच्या घरी लोक जातात त्यांच्याकडे वेळच नसतो. आणि ही माझ्या मामाची मुलगी आहे आणि पिया खूप एक्सायटेड असते इथे येण्यासाठी,
किंवा तेही आमच्याकडे आले तर ती एक्सायटेड असते, कारण तिला हे 2 जण जे असतात लहान लहान खेळायला मिळतात तिच्यासोबत म्हणजे. आणि बघा तिला लहान बेबी म्हणून तिने मस्त मांडीवर घेतलेलं आहे. अशा बऱ्याच गमती जमती ज्या होत्या ह्या मुलांच्या चाललेल्या होत्या. आणि बाकी आम्ही जेवण केलं आणि जरा वेळ बसलो फक्त, आणि मग आम्हाला निघायचं होतं. सो पिया तर रडतं, म्हणजे निघताना तिने रडलीच ती की मम्मा अजून जरा वेळ थांबूयात म्हणून. आणि ही पण नाहीच म्हणत होती की नका जाऊ तुम्ही, थांबा म्हणून मी तुमच्यासाठी आईस्क्रीम बनवणार आहे वगैरे वगैरे. खूप तिने लाडीगोडी लावण्याचा प्रयत्न केला, पण आम्हाला निघायचं होतं. आणि ही आहे माझ्या मामाची छोटीशी फॅमिली. माझे आजी बाबा पण आहेत. बाबा तिकडे गेले, दिसणार नाही तुम्हाला. तसं मी दाखवलं होतं एक वेळ आमच्या घरी आले होते तेव्हा. आणि आम्ही इथून ना लवकर यासाठी निघालो होतो की आम्हाला जे आहे एक लोकेशन आहे कुंदमाला म्हणून, आणि त्यांच्या घरापासून 4-4.5 किलोमीटरच दूर आहे ते फक्त. तर इथे पण आम्हाला यायचं होतं की म्हटलं आलो आहे तर चला बघून घेऊया. आणि लोकेशन म्हणजे आपण गुगलवर सर्च करतो, खूपच छान दिसत होतं. तर मामा तसा बोललाच होता की तिथे भरपूर गर्दी असते, आणि खरंच एवढी गर्दी होती, प्रचंड गर्दी होती. मी तुम्हाला जाताना गाड्यांची लाईन दाखवते. आम्ही मध्ये घुसलो तर, पण आम्हाला आता समजून गेलं होतं की आपण इथे काही बघण्यासाठी थांबू शकत नाही, कारण पार्किंगला जागाच नव्हती महत्त्वाचं म्हणजे. तर आम्ही आता जसं पुढे पुढे जात होतो की हाच आम्ही रस्ता शोधत होतो की आम्ही गाडीचा टर्न कुठून मारू शकतो. फायनली एक जागा मिळाली, आम्ही यूटर्न घेतला आणि आता रिटर्न चाललो आहे. तुम्ही बघू शकतात ही लाईन एवढी मोठी लागली ना, भरपूर मोठी आहे. माझ्या एक्सपिरियन्सवरून एक गोष्ट सांगते, तुम्ही कुंदमालाला जात असाल, लोकेशन जवळ असेल ना, तर 2 व्हीलरने जा, 4 व्हीलरने जाऊ नका, म्हणजे पार्किंग पण भेटेल आणि लवकर पण तुम्ही जे आहे ते तिथपर्यंत पोहोचून जाणार. घरी आल्या मी सगळ्यात आधी डिसिजन घेतलं की मला जे आहे केसांना तेल लावून घ्यायचं आहे, मस्त मसाज करून घ्यायचे. कारण मी बघा तुम्हाला सकाळी पण सांगितलं की मला 4 वाजेपासून जाग आलेली होती, त्यामुळे तो उजागरा पण जो आहे ना, म्हणजे एवढ्या लवकर उठलेल्याचं पण सगळं असं डोळे पण असे सगळे जड वाटत होती, मला डोकं जड वाटत होतं. आणि त्यातल्या त्यात हा सगळा प्रवास, काल पण फिरणं झालं. म्हटलं याच्यावर आता एकच औषध जे आहे ते आहे की आपल्या केसांना मस्त तेल लावा. तर बघा तुम्हाला जर डॅन्ड्रफ असेल ना, तर एक मस्त रेमेडी सांगते मी तुम्हाला. म्हणजे बऱ्याच वेळा मी असं करते, 2 महिन्यातून 1-2 वेळा करते, आणि आठवण असली तर मग वीकमधून तुम्ही 1 वेळा केलं तरीही चालेल. तर जर तुम्हाला डॅन्ड्रफ असेल केसांमध्ये ना, तर कापूरच्या 2 ज्या वळ्या असतात त्या घ्यायच्या आणि त्यांना असं हातानेच क्रश करून घ्यायचं, आणि जे कुठलं तुम्ही तेल यूज करत असाल ते त्यामध्ये टाकायचं. म्हणजे जसं मी आता घरी ज्या पद्धतीने तेल बनवते ना, मी तेच यामध्ये घेतलेलं होतं थोडं वाटीमध्ये, आणि त्याला असं थोडं कमी गॅसवर गरम करायचं. तो कापूर जो असतो ना, तो सगळा वितळला की गॅस बंद करून द्यायचा, आणि असं कोमट असतं ना तेव्हाच तुम्ही केसांना लावून घ्या. आता हे तुम्ही हेअर वॉश करण्याच्या 1 तासा पहिलेही लावून घेऊ शकतात. तुम्हाला जर कापूरचा वास आवडत असेल किंवा सहन होत असेल तर मग तुम्ही रात्री पण याला जे आहे ते लावून घेऊ शकतात. खूप डॅन्ड्रफ कमी होत नाही, पण काही प्रमाणात जे आहे ते नक्कीच कमी होईल, कारण याचा जो स्मेल असतो, आणि हे एक अँटीबायोटिक जे आहे त्या पद्धतीने हे काम करू शकतं तुमच्या केसांवर डॅन्ड्रफसाठी. मी आधीच सांगते खूप छान रिझल्ट तुम्हाला मिळणार नाही, पण रेग्युलर यूज करत राहिले ना चांगला रिझल्ट मिळतो. याचे साईड इफेक्ट काहीच नाही आहेत. म्हणजे मला तरी असं कधी झालं नाही की मी कापूर असं केसांमध्ये लावला आणि हेअरफॉल वगैरे जास्त होतं आहे. जसं नॉर्मल माझे धुताना केस गळतात तेवढेच गळतात. मस्त हलक्या हाताने मसाज करून घ्यायची, शांत पण फील होतं, आणि मला कापूरचा वास थोडा आवडतोच तसं नाहीतरी, त्यामुळे मला छान वाटतं. आता हे मी सगळं केल्यानंतर मग घरचं काम जे आहे ते आवरायला सुरुवात करणार आहे, कारण बराच पसारा पडला आहे घरामध्ये. चला मग आता मी हे संपवते इथे आणि माझा व्हिडिओसुद्धा संपवते. अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या रेग्युलर ब्लॉगमध्ये. तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.